नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, TRT असेल, भारती असेल, महाज्योती, सारथी या ज्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहे त्यामध्ये आपल्याला फ्री ट्रेनिंग दिले जाते। जसे की पोलीस भरती असेल, MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग असेल, तर अशा विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला फ्री ट्रेनिंग दिली जाते आणि त्यांच्यात आपल्याला जे निशुल्क वगैरे आहे ती कोर्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर अशा प्रकारची एक नवीन अपडेट आपण घेऊन आलेले आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अमृत योजना आणि ही महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या ठिकाणी जी स्कीम आहे तर ती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो अमृत विविध स्पर्धा परीक्षा पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम। तर या ठिकाणी आपण योजनेचा उद्देश जो आहे तर तो या ठिकाणी आपण पाहू शकतो अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी यांना UPSC, MPSC किंवा बँकिंग, स्टाफ सिलेक्शन व SSC केंद्र शासन व राज्य शासन इतर विविध ज्या विभागाच्या पोस्ट असतात तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आपल्याला सहभाग वाढवण्यासाठी ज्या स्कीम आहे तर त्या या ठिकाणी गव्हर्नमेंटमार्फत राबवले जातात। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो योजनेचा लक्ष्य गट दिलेला आहे। तर या ठिकाणी UPSC असेल, MPSC असेल, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन आणि SSC इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांच्यासाठी ट्रेनिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे। तर लाभार्थ्याची जी निवड निकष असेल तर ते आपण पाहू शकतो अर्जदार अमृतच्या लक्ष्य गटीत असावा। तर या ठिकाणी जी योजना आहे तर त्यांच्यात जो कॅन्डिडेट आहे तर तो त्या ठिकाणी क्वालिफाय व्हायला पाहिजे। त्यानंतर अर्जदार हा परीक्षा उत्तीर्ण असतील, किमान पदवीचे शिक्षण चालू असणे म्हणजेच ग्रॅज्युएशन आपल्याला पाहिजे आहे किंवा ग्रॅज्युएशन आपले कंप्लीट व्हायला येणार आहे। तर अशा प्रकारचे जे कॅन्डिडेट आहे तर ते या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे किंवा एलिजिबल होणार आहे। त्यानंतर अर्जदार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे। त्यानंतर या कालावधीत उमेदवाराने या योजनेसारख्या अन्य कोणत्याही लाभ घेतलेला नसावा। तर मित्रांनो, ही जी योजना आहे तर ही घेण्यासाठी दुसरी कोणतीही योजना यासारखी जी असेल तर ती घेतलेला नसावा। त्यानंतर आपले जे इन्कम दिलेले आहे तर ते इन्कम आपण पाहू शकतो उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे। त्यानंतर उमेदवाराचे वय दिलेले आहे तर ते 18 ते 38 वर्ष पूर्ण आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली आहे। तर आपल्याला ज्याला कोणाला जी ॲप्लिकेशन करायचे आहे तर ते या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे आपल्याला mahaamrutoriginal.in। तर या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी जे अर्ज आहे तर ते या ठिकाणी करायचे आहे आणि लाभाचे स्वरूप दिलेले आहे आपल्याला। तर या ठिकाणी लाभाचे स्वरूप आपण पाहू शकतो अमृत विविध स्पर्धा परीक्षा पायाभूत प्रशिक्षणामध्ये लाभार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा यांचा पायाभूत अभ्यास। तर या ठिकाणी दर दिवशी 2 तास जे विषय आहे तर त्याच्यावरती आपल्याला ऑनलाईन लेक्चर होणार आहे। दर आठवड्याचे जे शेड्यूल आहे तर ते आपल्याला कळवण्यात येईल आणि त्यानंतर आपला मॉक टेस्ट वगैरे घेण्यात येणार आहे आणि प्रेझेंटेशन वगैरे असतील तर ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल। आणि त्यानंतर बाकीची जी निवड प्रक्रिया जी वगैरे आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला कळवले जाणार आहे। तर ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला अर्ज करा हा ऑप्शन दिलेला आहे। सिम्पली अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल या ठिकाणी परत तुम्हाला एक विंडो ओपन होईल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अर्ज करणे। तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर या ठिकाणी जर तुमचे अकाउंट ऑलरेडी असेल तर लॉग इन करायचं आहे आणि अकाउंट नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रिएट एन अकाउंट। तर या सिम्पली या ऑप्शनवरती ओके करून आपले जे अकाउंट आहे तर ते अकाउंट या ठिकाणी क्रिएट करायचे आहे आपल्याला। अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी रीड करायची आहे। त्यानंतर आपल्याला चेकबॉक्स दिलेला आहे तर या चेकबॉक्सवरती टिक करून आपल्याला रजिस्टर करायचं आहे। त्यानंतर जसे आपण रजिस्टर करू त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून पुढची जी प्रोसेस आहे ती फॉलोअप करायची आहे। तर अशा प्रकारची एक अपडेट होती अमृत या योजनेची। तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।